मित्रांनो नमस्कार, आनंद ठकार बोलतोय आणि आपल्यासमोर आमचे प्रिय मित्र श्रीरंग अवधानी आहेत आणि त्यांच्या मागे ही जी इमारत दिसते ब्रिटिशकालीन 1818 सालची ही इमारत आहे ब्रिटिशकालीन. तर ही आहे राजा रघुनाथराव विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय भोर. तर आपले श्रीरंग अवधानी साहेब याच शाळेतून ते त्या काळात भोरला वास्तव्यास होते आणि 6वी ते 10वी ते या शाळेतून त्यांनी केलेलं आहे आणि ही इमारत तशीच आहे. फक्त आता हे जे आपण आता उभे आहोत हे थोडंसं त्यानंतर ॲड केलं आहे. हे हनुमानाचं मंदिर आहे इथे छोटंसं छानसं. जय हनुमान. तर आता अवधानी साहेब आपल्याला थोडीशी आपल्याला शाळा दाखवतील आणि त्याबद्दलची काही माहिती पण देतील. आणि या शाळेच्या शेजारी जी निळ्या रंगातली इमारत दिसते आहे ती पण त्याच्या शाळेच्या वेळेला होतीच, पण हे मात्र सगळं दगडी सगळं बांधकाम ब्रिटिशकालीन. म्हणजे मला खरंच आम्ही ज्या शाळेत शिकलो नूतन मराठी विद्यालय त्याच्या सगळ्या बिल्डिंगचं हे सगळं ढाचा आणि सगळं एकंदरीत आर्किटेक्चर हे असंच आहे. तर अशी गंमत. तर ओव्हर टू अवधानी साहेब. तर या शाळेबद्दल नमस्कार. आता आपली शाळा हां शाळा म्हणलं की आपल्या मनामध्ये एक जिव्हाळा असतो, एक प्रेम असतं. आपलं बालपण या शाळेमध्ये गेलेलं आहे. हो. या शाळेमध्ये हा वर्ग आहे. इथं आम्ही या वर्गात बसलेलो होतो. हां कुठला वर्ग आहे? हा 1 नंबरचा इथला जो वर्ग आहे. हा इथे जी पहिली खिडकी जी दिसते आहे तोच साहेबांचा वर्ग. आणि हे मी म्हटलं तसं स्थापना 1818. हे राजा रघुनाथराव म्हणजे तू काय म्हणलास? ते भोरचे राजे पंत सचिव जे होते त्यांच्या नावाची शाळा आहे. आणि या शाळेतलं हा जो पोर्च आहे तर या पोर्चमध्ये त्यावेळेला मला आठवते की व्हॉलीबॉलचं एक ग्राउंड केलेलं होतं. आणि आम्ही त्यावेळेला 10वीला जेव्हा आलो इथं त्यावेळेला आम्ही इथं एक मध्ये हे असायचं, नेट लावलेलं असायचं आणि आम्ही इथं व्हॉलीबॉल खेळलेलो आहे. आणि त्याच्या पलीकडे जे विस्तीर्ण ग्राउंड दिसतंय तर ते आमच्या जिव्हाळ्याचं फुटबॉल ग्राउंड. आणि पावसाळा असो, उन्हाळा असो, हिवाळा असो, खरं तर भोरला अतिशय थंडी होती. पण त्या हिवाळ्यामध्ये थंडीमध्ये पावसाची उन्हाची तू सांगत होतास की हे जे पटांगण दिसतंय या ठिकाणीच तुम्ही फुटबॉल खेळायचो. व्हॉलीबॉल आणि व्हॉलीबॉल या ठिकाणी खेळलेलो आहे 10वीला आठवते. आमचे जे वाकडे सर आहेत ते पण आमच्याबरोबर खेळायचे व्हॉलीबॉल इथं या पटांगणामध्ये. आणि तिकडं जे विस्तीर्ण पटांगण आहे, एखाद्या शाळेला किती विस्तीर्ण पटांगण असावं मुलांना खेळण्यासाठी याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे भोरच्या शाळेतलं हे ग्राउंड आहे. जे हिरवं मागे सुंदर असं आणि लांबपर्यंत जाणारं. त्यावेळेला आम्ही जे फुटबॉल खेळायचो सगळे मित्र असताना पडायचो, दडायचो, आमचे कपडे खराब व्हायचे. पण आमचं फुटबॉलवरचं प्रेम हे अतिशय होतं. त्या काळात आम्ही खूप फुटबॉल खेळलेलो आहे. अरे ग्रेट. तर या भोरच्या सगळ्या आठवणी इथं आल्यानंतर खूप मनात आनंद देऊन जातात. एक्सलंट. आणि आज आपण फारसं प्लॅन न करता आलो आणि कालच हा कारगिल विजय दिवस साजरा झालेला आहे. हे फार छान त्याचं चित्र इथे काढलेलं. वैशिष्ट्य असं की या बोर्डवर प्रत्येक वेळेला जे जे दिवसाचं वैशिष्ट्य असतं किंवा ज्या दिवशी काही घटना घडते अतिशय सुबक पद्धतीनं इथं मांडलं जातं आणि त्या दिवसाचं वैशिष्ट्य अधोरेखित केलं जातं. त्याचं एक उत्तम उदाहरण कालच कारगिल दिवस झाला. त्याचं हे अतिशय उत्तम चित्र आहे कारगिलच्या युद्धांचं. आणि कारगिल दिवसाचा विजय असो हे लिहिलेलं आहे. आणि या पद्धतीने शाळेची एकूण इमारत या गोष्टींमुळे खरं तर वैभव वाढतं शाळेचं. शाळेची संस्कृती असू दे, शाळेचं एकूण साफसफाई हे सगळ्या गोष्टी दिसतात. आणि आमच्या जिव्हाळ्याचा विषय, आमच्या सगळ्यांच्या मनातला बालपणीचा हा काळ या शाळेमध्ये आम्ही घालवलेला आहे याचा आम्हाला अतिशय आनंद आहे. एक्सलंट. आणि हे जे ह्या फळ्याविषयी सांगितलं तर हे तुमच्या काळापासून हे चालत आलेलं आहे. मला आठवतं या फळ्यावर प्रत्येक दिवसाबद्दल लिहिलेलं जातं आणि अजूनही ती परंपरा चालू आहे या पद्धतीने इथं दिसते. तर खरं तर आमचे मित्र जे आहेत शाळेतले यांची सगळ्यांची जरा आठवण येते. कारण आम्ही त्यांच्या सोबत इथं दंगामस्ती केली आहे, एकत्र डबे खाल्लेले आहेत. तर पुढच्या वेळेला ह्या सर्व आता कदाचित टकलू झालेल्या मित्रांना आपण बोलवू इथे. आणि आता हे इथे जर आपण हे बघितलं तर हे 9 डिसेंबर 1934 हे आहे सेरेमनी ऑफ द कटिंग ऑफ द ग्राउंड सेरेमनी फॉर दिस बिल्डिंग वॉज परफॉर्म्ड. त्या काळात जी कोनशिला बसवली असेल तसा हा दगड आहे आणि त्याचं ते फाउंडेशन स्टोन कसं लिहिलेलं आहे विद्याशंकर भारती शंकर. आता मित्रांनो हे ग्राउंड जिथे फुटबॉल
खेळाचा रंगा ते मागे दिसतंय आणि हे अगदी म्हणजे मला नुमवीचीच जणू काही प्रतिकृती असावी, थोडीशी लहान आकारातली असं वाटतंय. तर ह्या कोपऱ्यातनं मी मुद्दाम म्हटलं एक क्लिप घ्यावी. तर असं छान दगडी अत्यंत सुबक बांधकाम आणि खरोखर म्हणजे या बांधकामाला इतके वर्ष काहीही झालेलं नाही, सगळं दगडी बांधकाम आणि ह्यांनी छान मेंटेन पण केलेलं आहे. नंतर अर्थातच थोडासा म्हणजे लाकडी कामाचा जीर्णोद्धार कदाचित केला असेल, पण फारच छान. आणि नुमवीच्या इथं जसा मध्यभागी तो विष्णूशास्त्री चिपळूणकरांचा पुतळा आणि तिकडे पलीकडे घंटा, तशी इथे कदाचित व्हिडिओत दिसत नसेल पण ही घंटा जी आहे ती इथे आहे. सो व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. ओके, तर आता आपण काय बघणार आहोत? हॉल वर जाणार आहोत. वर तिथं पंत सचिवांचा अर्धाकृती पुतळा आहे. ओके. आणि जिथं आमचा 10वीचा सेंड ऑफ झाला किंवा मोठे मोठे सांस्कृतिक कार्यक्रम, शाळेचे जे एक काहीतरी कार्यक्रम व्हायचे छोटे मोठे, ते सगळे त्या हॉलमध्ये व्हायचे आणि आम्ही कायम त्या हॉलमध्ये जमायचो. कोणी वक्ते आले किंवा कुणी काही विशेष अतिथी आले तर त्या हॉलमध्ये आम्हाला घेऊन जायचे. त्या हॉलमध्ये आता आपण जाऊया. ओके ओके, एक्सलंट एक्सलंट एक्सलंट. ओके, शिक्षणावर केलेली गुंतवणूक उत्तम वळंडी. तर मित्रांनो, या बोरच्या श्रीरंग अवधानीच्या शाळेच्या आता पहिल्या मजल्यावर आलोत. हे जे ग्राउंड फार छान दिसतंय, सगळं समोर जे हिरवाई दिसते ते सगळं फुटबॉलचं ग्राउंड. आणि आता आपण हे सगळे प्रोग्रामचा जो हॉल रंगा सांगत होता खाली ना, तिथे जाऊयात. ओके रंगा, तर आता ओव्हर टू यू. तर हा या हॉलविषयी. हां, या हॉलमध्ये आम्हाला कधी पण सांस्कृतिक कार्यक्रम असेल कुठला किंवा कुठल्या वक्त्याचं भाषण असेल, ओके, किंवा मला आठवते आमच्या 10वीचा सेंड ऑफ देखील बरं या शाळेमध्येच झाला आणि या शाळेचा निरोप आम्ही या हॉलमध्ये घेतला. त्यावेळेला या शाळेबद्दल काय वाटतं आम्ही विद्यार्थ्यांनी भाषणं केली होती, शिक्षकांनी सांगितलं होतं. ओके. आणि असे बरेच कार्यक्रम या हॉलमध्ये आम्ही अनुभवलेले आहेत आमच्या बालपणी. आणि या हॉलचं वैशिष्ट्य म्हणजे इथले पंत सचिव यांचा अर्धाकृती पुतळा या हॉलमध्ये आहे. तो तेव्हापासून तसाच आहे आणि तो तसाच राहणार आहे. ते या हॉलचं एक वैशिष्ट्य आणि एक आदराची गोष्ट आहे. व्हेरी गुड. आणि इथे फार छान एक शिवराज्याभिषेक सोहळ्याचं हे पेंटिंगही लावलेलं दिसतंय. व्हेरी गुड. ओके, हा फोटो राजांचा आहे का? ओके, ऑल राईट. हां, तर ह्या पुतळ्याविषयी सांगत होता. हा पुतळा तेव्हापासूनचा आहे. बरं. हे श्रीमंत रघुनाथराव शंकरराव पंडित ज्यांच्या नावाने ही शाळा आहे, ते हे राजे, त्या राजांचा इथं राज्यारोहण कालखंड आणि एकूण वर्णन केलेलं आहे. जन्मतारीख 1887. ओके. राज्यारोहण 1922. आणि विलिनीकरण जे झालं, जेव्हा संस्थानं विलीन झाली स्वातंत्र्यानंतर, 18 मार्च 1952ला भोर हे संस्थान या देशामध्ये विलीन झालं. आणि मग या राजांचा 9 ऑक्टोबर 1954 रोजी मृत्यू झाला. तर त्या कारकिर्दीतले हे राजा इथं होते म्हणून त्यांच्या नावाने ही शाळा राजा रघुनाथराव विद्यालय स्थापन झालेली आहे आणि ती अजूनही दिमाखात इथं आहे. फारच छान, खूप छान मोठा असा हॉल आहे. आणि मला असं वाटतं की बाकंसुद्धा सगळी जुनीच तुमच्या वेळेची असणार आहेत, कारण असं आता बनवत नाही. ती जी मोठी बाकं आहेत ती जुनीच असणार. हां, लांब बाकं. आणि ती फोल्डिंग. या हॉलमधले लांब बेंच बघून रंगाला आठवलं त्यांच्या शाळेच्या ह्याचं ते अशीच बेंच असायची. याचं वैशिष्ट्य माहिती आहे, ही पाठ आहे पण हे गोल फिरवलं की याचं डेस्क. त्यामुळे आता रंगा बसून 8वीतल्या विद्यार्थ्यासारखा शाळेसारखा तो आता अभ्यास करणार आहे इथे. अभ्यास करणार आहे, याच्यासमोर प्रश्नचिन्ह आहे. नाही, व्हेरी गुड, व्हेरी गुड. या शाळेतनं बाहेर पडून रंगाने परदेशामध्ये 8-10 वर्ष गाजवली आणि आताही इथं सगळं चांगलं कार्य चालू आहे. एक्सलंट रंगा. तर मित्रांनो, आज आम्ही इथे आलो. श्रीरंग अवधानी या शाळेचे माजी विद्यार्थी 6वी ते 10वी इथे होते. त्यांच्यामुळे ही शाळा मला बघायला मिळाली. मुख्य अशी गोष्ट आहे की रविवार असल्यामुळे शाळेला सुट्टी आहे, पण आम्हाला इथे बघून नंतर हे शाळेच्या कार्यालयाचे किरण आले साहेब इथे आणि म्हणजे शिक्षकेतर स्टाफपैकी त्यांनी विचारपूस केली आमची. आणि मग त्यांना सांगितलं की हे श्रीरंग इथले माजी विद्यार्थी आहेत आणि मी ही शाळा बघायला आलो, मलाही आठवण झाली शाळेची. तर ते म्हणले आता आज रविवार असला तरी मी या शाळेची
फोटो फ्रेम ते याच ठिकाणी नेहमी संस्थेच्या ठिकाणी ते भेट देत असतात. तसे किरण साहेबांकडनं श्रीरंग यांना ह्या शाळेची ही जी अत्यंत सुरेख सुबक फोटोची माझी शाळा अशी ही फोटो फ्रेम या दिवशी ते आता भेट देत आहेत. तर ही एक खूप छान गोष्ट आहे. व्हेरी गुड. मला शाळेला भेट दिली, खूप समाधान वाटलं. मी एक संस्थेचा कर्मचारी, या विद्यालयाचा कर्मचारी, शिपाई कर्मचारी या नात्यानं तुमचं स्वागत करणं हे माझं प्रथम कर्तव्य समजतो. आल्याबद्दल मनापासून धन्यवाद. व्हेरी गुड. ओके, थँक्यू सर.